खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अलीबाबा नावाचा एक सुतार होता. तो आपल्या पत्नीसोबत गरिबीत जीवन जगत होता. अलीबाबा गाढवाला घेऊन जंगलात लाकडे तोडायला जात असे आणि तीच लाकडे विकून घर चालवत असे. एक दिवस तो लाकडं कापायला जंगलात गेला तेव्हा त्याला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि त्याला भीती वाटू लागली. बहुतेक हे चोर आहेत. मी लपून बसतो. गाढवाला झुडपात लपवून अलीबाबा झाडावर जाऊन बसला. ती टोळी नेमकी त्याच झाडाखाली येऊन थांबली. अलीबाबाने मोजले तर ते 40 होते. त्या लोकांनी अवजड सामान त्यांच्या घोड्यावरून उतरवलं. अलीबाबा समजला की ते चोर आहेत. त्यांचा सरदार एका मोठ्या दगडाजवळ गेला आणि ओरडला, कुलजा सिम सिम. तेव्हाच काहीतरी विचित्र घडलं. तो मोठा दगड बाजूला झाला एखाद्या दरवाजासारखा आणि समोर होती एक गुहा. सगळे चोर एक एक करून आत गेले त्यांच्या अवजड सामानासह. शेवटचा चोर आत जाताच तो दगड पुन्हा त्याच्या जागी आला. अलीबाबाला विश्वास वाटेना, पण थोड्या वेळाने तो दगड पुन्हा हलला. सरदार बाहेर आला आणि पुन्हा ओरडला, बंद हो जा सिम सिम. त्या दगडाने पुन्हा रस्ता बंद केला आणि ती टोळी घोड्यावर स्वार होऊन निघून गेली. अलीबाबा झाडावरून उतरला आणि थेट त्या दगडापाशी गेला. त्याने तेच शब्द उच्चारले, खुल जा सिम सिम. तो दगड गडगडाट होऊन पुन्हा बाजूला झाला. अलीबाबा आत गेला. आतील दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले. सोन्याची नाणी, हिरे, खजिना असाच इतस्तः पसरलेला होता. त्याने 3 पिशव्या भरून सामान घेतलं आणि निघून गेला. बाहेर पुन्हा त्याने तेच म्हटलं जे सरदार बोलला होता, बंद हो जा सिम सिम. त्याने सर्व सामान त्याच्या गाढवावर लादलं आणि घरी गेला. घरी गेल्यावर त्याने त्याच्या बायकोला ते सामान दाखवलं. तिलाही कळेना की अलीबाबाने हे सगळं कोठून बरं आणलं. एवढं सोनं कुठे मिळालं? अलीबाबाने तिला सगळं सांगितलं. ती ऐकून खुश झाली आणि सामान काढू लागली. चला मोजूया, आपल्याकडे किती नाणी आहेत. नको, एक खड्डा खणून ही लपवून ठेवूया. तू नाणी गाडायला जागा तयार कर, मी कासिम कडून नाणी मोजायला भांड घेऊन येते. अलीबाबाचा भाऊ कासिम खूप श्रीमंत होता, पण लोभी सुद्धा. त्याने कधीही अलीबाबाला मदत केली नाही. म्हणून अलीबाबा म्हणाला, या नाण्यांबद्दल कोणालाही काही सांगू नकोस, कोणालाही नाही. त्याची बायको कासिमकडे मापाचं भांड घ्यायला गेली. कासिमला जरा शंका आली म्हणून त्याने विचारलं, तुला कशासाठी हवंय? काय मोजणार आहेस त्याने? अलीबाबाच्या बायकोने काहीतरी खोटं नाटक सांगितलं.
कासिमचा तिच्यावर विश्वास बसला नाही. त्याने हळूच भांड्याच्या खालच्या बाजूला मध लावून दिलं. त्याच भांड्याने त्यांनी नाणी मोजायला सुरुवात केली आणि मग सगळी नाणी गाडून टाकली. त्यानंतर अलीबाबाची बायको भांडे परत करायला कासिमकडे गेली, पण तिने पाहिलंच नाही की भांड्याच्या खालच्या बाजूला सोन्याचं नाणं चिकटलं होतं. ही फार मोठी चूक केली तिने. कासिमला भांड मिळाल्यावर त्याने खालच्या बाजूला पाहिलं. सोन्याचं नाणं पाहून त्याला धक्काच बसला. कुठून मिळालं असेल अलीबाबाला ते सोनं? कासिमला रात्रभर झोप आली नाही. सकाळ होताच तो अलीबाबाच्या घरी गेला आणि त्याला भांड्याच्या खाली चिकटलेलं नाणं दाखवलं. अलीबाबा, तू सोनं खरेदी तर करू शकत नाहीस, मग कुठून आलं हे सोनं? सांग मला. अलीबाबाने त्याला सर्व काही सांगितलं, जेणेकरून त्याने कोणाला आणखी काही सांगू नये. जर तू मला त्या ठिकाणी घेऊन गेला नाहीस तर मी चोरांना सांगून टाकेन तू काय केलंय. पण कासिम, अलीबाबाला माहित होतं की कासिम खरंच सांगेल, त्यामुळे त्याला कासिमला त्या जागी न्यावंच लागलं. ती गुहा याच शिळेच्या मागे आहे. आता चल, इथून लवकर जायला हवं. ते चोर परत यायला झालेत. दोघेही घरी परत आले, पण कासिमच्या डोक्यात तेच विचार होते. तो लगेच 2 हंडे घेऊन त्या गुहेत पोहोचला. तेथे गेल्यावर त्याने तेच शब्द उच्चारले जे अलीबाबाने सांगितले होते. खुल जा सेम सेम. तो दगड बाजूला झाला आणि दरवाजा उघडला. कासिमचा विश्वास बसेना. आतील दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटलं. एवढं सोनं पाहून त्याचं डोकंच फिरलं. घाईघाईत त्याने पोत्यात सोनं भरलं. जेव्हा मावेना तेव्हा तो बाहेर पडू लागला, पण दरवाजा तर बंद झाला होता आणि ते उघडायचे शब्द होते ते त्याला आठवत नव्हते. तो काहीही शब्द बोलू लागला. खुल जा टिमटिम, खुल जा कुमकुम, खुल जा चिमचिम. काहीही बोललं तरी तो दरवाजा काही उघडेना. तो घाबरला, त्याला काही सुचेना. तेवढ्यातच चोर गुहेपाशी आले. त्यांना कासिमची गाढवे पाहून शंका आली आणि त्यांनी आपल्या तलवारी सरसावल्या. खुल जा सेम सेम. दरवाजा उघडताच चोरांनी कासिमला पकडले आणि त्याला शिक्षा केली. तर हा चोर आपल्याकडे चोरी करत होता. रात्री उशिरापर्यंत कासिम घरी आला नाही. तेव्हा त्याच्या बायकोला काळजी वाटू लागली. तिने अलीबाबाकडे मदत मागितली. अलीबाबाला सुद्धा कासिमची काळजी वाटत होती. तो गुहेत पोहोचला तर त्याला कासिमची गाढवे दिसली. तेव्हा त्याला समजले की कासिमला चोरांनी मारलं असावं. त्याने त्याच्या बायकोला सगळं सांगितलं. त्यांनी ठरवलं की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. काही दिवसांनी अलीबाबा आणि त्याची बायको कासिमच्या घरी राहू लागले. त्यांनी त्याचा व्यापार सांभाळला आणि ते श्रीमंत होऊ लागले. त्याच वेळी चोरांच्या सरदारांच्या लक्षात आलं की गुहेतून सोने दिवसेंदिवस कमी होत आहे. तेव्हा त्याने एका चोराला लक्ष ठेवायला सांगितलं. शहरामध्ये जा आणि बघ, कोणी असा माणूस आहे का की जो अचानक श्रीमंत झालाय आणि खूप खर्च करायला लागलाय. त्या चोराची नजर पडली अलीबाबावर, जो सोन्याची नाणी घेऊन बाजारात फिरत होता. त्याने त्याचा पाठलाग केला.
अलीबाबा घरात गेल्याबरोबर चोराने घरावर खूण केली. संध्याकाळी कासिमची बायको जेव्हा घोड्यांना पाणी द्यायला गेली, तिने ती खूण पाहिली. तिच्या लक्षात आलं की काहीतरी संकट येणार आहे. तेव्हा तिने रंग घेऊन जवळपासच्या सगळ्या दरवाजांवर तशीच खूण केली. सकाळ होताच 40 चोरांची टोळी अलीबाबाचं घर शोधू लागली. तेव्हा त्यांना सगळ्या दरवाजांवर तशीच खूण दिसली. निराश होऊन ते परत फिरले. पण त्यांचा सरदार हट्टी होता. त्याने वेषांतर करून त्याचा शोध सुरू केला आणि गुपचूप तो पोहोचला अलीबाबाच्या घरी. दरवाजा वाजवला तर अलीबाबाने उघडला. मी खूप दुरून आलोय. मी तेल विकायला चाललो होतो. असं ऐकलंय की तुम्ही इथले सर्वात श्रीमंत माणूस आहात. तेल खूप चांगलं आहे. तुम्ही घेणार? अलीबाबाने त्याला तेलाचा व्यापारी समजून रात्री जेवणाचे निमंत्रण दिले. तेलाचे 40 पिंप घेऊन तो अलीबाबाच्या घरी पोहोचला. अलीबाबाने त्याचा खूप पाहुणचार केला. रात्री तेथेच थांबायचा सल्ला दिल्यावर सरदार आनंदाने तेथे राहायला तयार झाला. जेव्हा ते दोघे जेवत होते तेव्हा कासिमची बायको तेलाची पिंपे पाहायला गेली आणि तिला काही आवाज ऐकू आले. आपण निघूया का बाहेर? नको नको. तेव्हा तिला कळलं की यात तेल नाही, चोर लपले आहेत. ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने खूप तेल गरम केलं आणि प्रत्येक पिंपात गरम तेल टाकलं. आत बसलेल्या चोरांची स्थिती बिघडली, पण ते काहीच करू शकले नाही. रात्री उशिरा सगळे झोपल्यावर सरदार पिंपाजवळ आला. या बाहेर. त्याला काही हालचाल दिसली नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणाला, झोपलात की काय? त्याने पुन्हा हाक मारली, पण उत्तर आलं नाही. म्हणून त्याने एक पिंप उघडून पाहिलं. त्याने जे पाहिलं त्यामुळे तो उदास झाला. तोही पकडला जाऊ नये या भीतीने तो पळाला आणि परत कधीच तेथे आला नाही. दुसऱ्या दिवशी कासिमच्या बायकोने अलीबाबाला ही घटना सांगितली. आता ते कोणत्याही दडपणाशिवाय एकत्र आनंदाने जीवन जगू लागले. एके काळची गोष्ट आहे. खूप दूरवर 2 पक्के मित्र होते, जे आजूबाजूच्या शहरात राहत होते. त्यांचे नाव होते के आणि ग्रेडा. के आणि ग्रेडाने आपल्या अंगणात त्यांच्या प्रेमाची निशाणी म्हणून गुलाबाचे झाड लावले होते. हे गुलाबही त्यांच्या सोबतच मोठे होतील. थंडीचे दिवस होते आणि सगळीकडे बर्फच बर्फ पडत होता. आणि त्याच सोबत आता वेळ आली होती ग्रेडाच्या आजीकडून मजेदार गोष्टी ऐकण्याची. ही थंडी आणि हा बर्फ येतो तरी कुठून? खूप दूरवरून, आजीने उत्तर दिलं आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली.
एक देश होता, बर्फच बर्फ सगळीकडे. त्यांची राणी तिच्या बर्फाच्या महालात एकटीच राहत होती, जो तिने स्वतःच बनवला होता. ही स्नो क्वीन खूप सुंदर होती आणि स्वच्छही, अगदी बर्फासारखी. पण स्नो क्वीन मनाने दुष्ट होती आणि तिने त्या बर्फाच्या महालात अनेक गुपितं लपवून ठेवली होती. तिचा बर्फाचा आरसा देखील एक जादूचा आरसा होता. यामध्ये ती जगात कुठे काय चालले आहे सगळं पाहू शकत होती. तेव्हाच ग्रेडाला असं वाटलं की स्नो क्वीन खिडकीमधून त्यांना पाहते. के आजी, ती पहा, स्नो क्वीन खिडकीमध्ये. अगं, एखादं थंडीमुळे कुडकुडणारं मांजर असेल. आजी, ती स्नो क्वीन इथे येऊ शकते का? येऊ दे, मी तिला पटकन चिमणीमध्ये टाकून देईन. वितळून पाणी होऊन जाईल त्या वॉटर क्वीनचं. आपल्या बर्फाच्या आरशात स्नो क्वीनने पाहिलं की के काय बोलत होता. तर तू मला चिमणीमध्ये टाकणार आणि वॉटर क्वीन बनवणार काय? माझ्या बर्फाच्या कणांनो, जा आणि माझ्या शक्तीने या मुलाला शोधा. त्याचे हृदय आणि डोळे मला हवेत. त्याच्या नजरेत वाईटपणा भरा आणि त्याच्या हृदयातून प्रेम हद्दपार करा. हळूहळू एक बर्फाचं वादळ ग्रेडाच्या घराजवळ जोर धरू लागलं. बर्फाचे कण त्याच्याकडेच सरकत होते. बाहेर काय होतंय हे पाहायला केने खिडकी उघडली. तेव्हाच ग्रेडा ओरडली, के. पण उशीर झाला होता. हा, माझे डोळे, काहीतरी गेलं माझ्या डोळ्यात. आई ग, इकडे सुद्धा लागलं. आणि तेव्हाच बर्फाच्या कणांनी स्नो क्वीनचं काम करून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यांना आणि हृदयाला जखम झाली होती आणि के बदलला होता. ग्रेडाने त्याला विचारलं की काय झालं, तर तो तिच्यावरच खेकसला. काही नाही झालं, मी बरा आहे, मला त्रास देऊ नकोस. केने ग्रेडाशी उद्धटपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. ग्रेडाला काही कळत नव्हतं की तो असा का वागू लागलाय. के सकाळी सुद्धा उद्धटपणेच वागला जेव्हा तो त्याचे स्लेट काढत होता. ग्रेडाने विचारलं की कुठे जातोयस. तो तिच्यावर पुन्हा भडकला आणि आपल्या स्लेटवर बसून निघून गेला. ग्रेडा त्याच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. अचानक त्याच्या समोर स्नो क्वीन आली आणि के तिच्या मागे जाऊ लागला. ग्रेडा काहीच करू शकली नाही कारण ते अदृश्य झाले. स्नो क्वीन त्याला तिच्या बर्फाच्या महालात घेऊन जात होती. ग्रेडा खिडकीत बसून त्याची वाट पाहायची. दिवस महिने उलटले आणि थंडीचे दिवसही गेले, पण के आला नाही. स्वतःच काही करावं या इच्छेने ग्रेडा बाहेर पडली आपल्या मित्राला शोधायला, सोबत फक्त आजीने दिलेला आरसा घेऊन. बहादूर ग्रेडा रस्त्यात प्रत्येकाला विचारत होती की कोणी केला पाहिलं आहे का. फिरत फिरत ती नदीजवळ पोहोचली. जवळपास तिला कोणीच दिसलं नाही जे तिला के बद्दल सांगू शकेल. तिने नदीलाही विचारलं पण काही उत्तर आलं नाही. इतक्यात एक डोम कावळा तिच्या जवळ आला आणि म्हणाला, नदीकडे आहे उत्तर तुझ्या प्रश्नाचा, पण आधी तिला गिफ्ट द्यावं लागेल. ग्रेडाने तिचा आवडता नेकलेस काढून नदीला देऊन टाकला. तेव्हाच एक जादू झाली आणि एक बोट प्रकट झाली. ग्रेडाला वाटलं की नदीला तिची भेट पसंत पडलीये आणि ही परत फेड आहे. ती चढल्याबरोबर बोट चालू झाली.
बोट किनाऱ्यावर जाऊन थांबली. तिथे एक गुप्त बाग होती, ज्यात फुलंच फुलं होती रंगीबिरंगी. इतकी सुंदर बाग तिने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. पण काहीतरी गडबड होती. या फुलांना सुगंध नव्हता. ग्रेडाच्या दुसऱ्या बाजूने एक बाई तिच्याकडे येत होती. ही बागेची मालकीण होती. कशी आहेस बाळा? हसत तिने विचारलं. आणि अचानक तिला जाणीव झाली की तिच्या बागेतील फुलांना पुन्हा सुगंध येतोय. मला क्षमा करा, मी तुमच्या परवानगीशिवाय इथे आले. काही हरकत नाही बाळा, बरं झालं तू आलीस. कित्येक वर्ष झाले कुणीच आलं नाही माझ्या बागेत. तू एकटीच इथे काय करतेस? ग्रेडा बागेच्या मालकिणीला म्हणाली की ती तिच्या मित्राला केला शोधते. पण मालकीण म्हणाली की ग्रेडाच्या आधी कित्येक वर्ष तिने दुसरा माणूसच पाहिला नाही. अच्छा, असं असेल तर मला बोटीवर जायला हवं. केला लवकरात लवकर शोधायला हवं. बागेच्या मालकिणीला असं वाटत नव्हतं की ग्रेडाने जावं, म्हणून ती खोटं बोलली. काय नाव म्हणालीस? कदाचित पाहिलं असावं कुठेतरी. ग्रेडाने तिला सगळं सांगितलं. आणि जेव्हा बागेच्या मालकिणीने स्नोक्वीनचं नाव ऐकलं, ती भडकली. स्नोक्वीन? तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तिच्यामुळे माझ्या फुलांचा सुगंध नाहीसा झाला होता. मग अचानक तिला इच्छा झाली ग्रेडाची वेणी घालायची. ग्रेडाला काही कळेना की का, पण त्यांनी हट्टच केला. ग्रेडाला हे माहित नव्हतं की तो जादूचा कंगवा होता. या कंगव्यामुळे ग्रेडा सगळं काही विसरली. फक्त आनंद आठवत होता. बागेची मालकीण वाईट नव्हती. तिने असं चांगल्या हेतूने केलं होतं. जेव्हा ती झोपेतून उठली, ग्रेडाला काहीच आठवत नव्हतं. ती इथे कशी आली, का आली, काहीच नाही. मग तिला 2 गुलाब दिसले बागेच्या मालकिणीच्या टोपीवर आणि काहीतरी आठवू लागलं. प्रेमापुढे कशाची जादू चालेल? तिला माहित नव्हतं की ती किती वेळ तिथे झोपली होती. पण तिच्या आवडत्या आठवणी परत आल्या होत्या. ती परत नदीजवळ गेली. बोट तर तेथेच होती, पण कुठे जायचं हे माहित नव्हतं. तेव्हाच एक कावळा तिच्याकडे आला. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता आणि ग्रेडा त्याच्या मागे मागे चालू लागली. ते पोहोचले बर्फाच्या समुद्रात. तेथेच एका बोटीवर कावळा जाऊन बसला. ग्रेडा हळूच त्या बोटीपर्यंत पोहोचली. म्हणजे या बोटीने पोहोचणार का मी क्वीनच्या महालात? अचानक काही पायरेट्स तेथे आले आणि त्यांच्यापैकी एक पायरेट मुलगी ग्रेडाशी बोलली. तू तिथेच जाशील जिथे आम्ही जाणार, आणि आम्ही कुठेच जात नाही आहोत. त्याच वेळी स्नो क्वीन प्रयत्न करत होती की केने त्याचा भूतकाळ विसरावा. बरंच काही तो विसरला होता, पण ग्रेडा काही त्याच्या मनातून जात नव्हती. लवकरच तुझं हृदयही थंड करून टाकेल, मग काहीच लक्षात राहणार नाही. पायरेटला जेव्हा ग्रेडाकडून ग्रेडा आणि केची कहाणी कळली, ती म्हणाली की त्याला विसरून जा, कारण त्याचं बाहेर येणं अशक्य आहे. माझा खास मित्र आहे के, मी शोधूनच काढेन. पायरेट मुलीला हा हट्ट विचित्रच वाटत होता. खरं तर तिला वाटत होतं की तिने तिच्यासोबतच राहावं, तिची मैत्रीण बनून. पण ग्रेडा खूप हट्टी होती. त्याला तर मला वाचवायचंच आहे. तिला कुणीच मैत्रीण नाही, त्यामुळे पायरेट मुलीला ग्रेडाचा हा हट्ट खूप आवडला आणि ती तिच्यासोबत जाऊ लागली.
दुसऱ्या दिवशी ती तिच्यासाठी एक रेनडियर घेऊन आली. ही संपूर्ण स्नो राज्यातील गतिशील रेनडियर होती आणि ती ग्रेडाला रस्ता दाखवणार होती. वचन दे की तू त्या स्नो क्वीनला पकडशील आणि माझ्या बोटीलाही वाचवशील. वचन देते, मी परत नक्की येईन. रेनडियरवर बसून ग्रेडा जात होती. तिला आधी जाणून घ्यायचं होतं की स्नो क्वीनला हरवायचं कसं, आणि रेनडियर सुद्धा सांगणार होती. खूप चालल्यावर ते उत्तर टोकाला पोहोचले. तेथे त्यांना एक म्हातारा माणूस भेटला. म्हणजे तू तो आरसा घेऊन आलीसच, हो ना? ग्रेडाला काहीच समजलं नाही आणि त्यांना आरशाबद्दल कसं माहीत, पण तिला हे माहीत होतं की ती योग्य जागी आली आहे. तिने त्यांना तो आरसा दाखवला. म्हणजे मी स्नो क्वीनला यानेच हरवणार. हा तर जादूचा आरसा आहे. यामध्ये सत्य दिसतं, फक्त सत्य. मग ते सत्य भले कुठेही लपलेलं का असेना, हा ते दाखवतो. प्रेमापेक्षा जास्त शक्तिशाली काहीच नसतं. त्यामुळे खरी शक्ती तर तुम्हा सर्वांच्यात आहेच, प्रेमाची शक्ती. त्यांच्यामुळे गेरेडाला माहीत झालं की स्नो क्वीन कोण होती. जर त्याने खरं दाखवलं तर ती तिला हरवू देखील शकते, कारण आधी स्नो क्वीन सुद्धा एक चांगली मुलगी होती, प्रेमाने ओतप्रोत भरलेली. जेथेही ती हात लावायची फुले फुलायची, आणि तिच्या हास्यात सूर्याची चमक होती. ती एक खूप आनंदी मुलगी होती. तिचं नाव होतं लायला. पण सगळ्यांना वाटायचं की ती जादूगरीण आहे, म्हणून तिच्यासोबत कुणीच खेळत किंवा बोलत नसे. एकटेपणाने तिचा आनंद हिरावून घेतला. तिला तिच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांचा द्वेष वाटू लागला. आणि एक दिवस तिने एक इच्छा व्यक्त केली. जो मला त्रास देईल त्याचा बर्फ बनेल. आणि मग तिने एक बर्फाचा महाल बनवला. सगळ्यांपासून दूर, एकटा, आनंदापासूनही दूर. ग्रेडा बर्फाच्या महालात पोहोचली आणि तेथे तिला दिसला के, बर्फाची मूर्ती बनवत असलेला. तू सापडलास शेवटी के. तू मला विसरलास. मी ग्रेडा. केने ग्रेडाकडे पाहिलं पण ओळखलं नाही. इथे असलेल्या प्रत्येक वस्तूप्रमाणे त्याचं हृदय देखील बर्फाचं बनलंय. ग्रेडाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. सोड याला, आता हा माझा आहे. मी तुला सुद्धा बर्फाचं बनवून टाकेन. नाही करणार तू असं काही. के, आय लव्ह यू. त्याला आठवलं. ग्रेडा, हो मला आठवलं. रागाने स्नो क्वीनने तिची जादूची छडी फिरवली जोरात, आणि त्यातून निघाला एक भयंकर बर्फाचा खंजीर. तेव्हाच ग्रेडाने तिचा आरसा काढला आणि तो खंजीर त्यावर आपटून अदृश्य झाला. स्नो क्वीनने ग्रेडाच्या आरशात पाहिलं आणि तिला काहीतरी विचित्र वाटलं, कारण त्यात तिला दिसला लायलाचा चेहरा. अचानक स्नो क्वीन तिच्या गोड रूपात बदलली. ती लायला बनली. धन्यवाद. मला माहितीये की मी कोण आहे. मी पुन्हा स्वतंत्र झाले. बाय बाय. के आणि ग्रेडा एकमेकांकडे पाहून हसले. आता ते नेहमी सोबत राहणार होते, एकत्र मोठे होणार, त्या दोन गुलाबांसारखे जे त्यांच्या अंगणात आहेत. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक सुंदर राजकन्या एका भल्या मोठ्या महालात राहत होती. एक दिवस तिच्या वडिलांनी म्हणजे महाराजांनी तिला वाढदिवसाची भेट म्हणून एक सोनेरी चेंडू दिला. हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू बाबा.
राजकन्येला हा सोनेरी चेंडू खूप आवडत होता आणि ती सतत त्या चेंडू सोबत खेळत असे. एक दिवस ती खेळता खेळता महालाच्या बाहेर गेली. राजकन्या खेळता खेळता एका तलावाजवळ पोहोचली. ती उभ्या उभ्या खेळताना चेंडू हातातून निसटला आणि दूर जाऊ लागला. माझा चेंडू! ती चेंडूच्या मागे धावू लागली, पण चेंडू वेगाने पुढे जात होता. पुढे जाऊन चेंडू त्या तलावात पडला आणि खोल पाण्यात बुडून गेला. अरे देवा! राजकन्या तलावाजवळ बसून रडू लागली. ओ, माझा सोनेरी चेंडू! आता मी त्याला कसा परत आणू? अचानक तिला एक आवाज ऐकू आला. हे सुंदर राजकुमारी, आपण अशा का रडत आहात? तिने अवतीभोवती पाहिले, पण तिला कळलं नाही की आवाज कुठून येतोय. काळजीपूर्वक पाहिलं तेव्हा तिला कळलं की तो आवाज एका बेडकाचा होता, जो तिच्या जवळ बसून तिला पाहत होता. बेडूक राजकन्येजवळ उडून बसला आणि पुन्हा विचारू लागला. काय झालं राजकुमारी, आपण का रडत आहात? राजकन्या हैराण झाली एका बोलणाऱ्या बेडकाला पाहून. एक बोलणारा बेडूक, हे कसं शक्य आहे? अहो राजकुमारी, तुमच्या समोर बसलो आहे, आपण सांगा काय दुःख आहे? स्वतःला शांत करून राजकुमारीने बेडकाला आपली कहाणी सांगितली. सोनेरी चेंडू जो माझ्या वडिलांनी मला दिला होता तो तलावात पडला आणि बुडून गेला. आता मी काय करू? बेडूक राजकन्येच्या पायाजवळ आला आणि त्याने एक मार्ग सुचवला. सुंदर राजकुमारी, मी तुमचा बॉल घेऊन येईन, पण त्या बदल्यात तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. राजकन्येला कळलं नाही, पण काय करावं लागेल? जर तुम्ही माझी मैत्री कबूल केलीत तर मला तुमच्या बरोबर तुमच्या महालात न्यावं लागेल. राजकन्येने याबद्दल विचार केला आणि होकार दिला. बेडकाने तलावात डुबकी मारली आणि खोल गेला. थोड्या वेळाने बेडूक सोनेरी चेंडू घेऊन वर आला आणि त्याने तो चेंडू राजकन्येजवळ फेकला. चेंडू मिळताच ती आनंदाने महालाकडे परतू लागली. राजकन्येला एकटीच महालाकडे जाताना पाहून बेडूक जोराने ओरडू लागला. राजकुमारी, आपण मला विसरलात. आपण वचन दिलं होतं मला महालात घेऊन जाण्याचं. राजकन्येने लांबून हसून उत्तर दिले. तुझ्यासारखा घाणेरडा दिसणारा बेडूक माझ्यासारख्या सुंदर राजकन्येसोबत महालात राहण्याचा विचार कसा करू शकतो? राजकन्या बेडकाला तेथेच सोडून निघून गेली. रात्री महाराज, महाराणी आणि राजकन्या जेवणासाठी टेबलावर बसले होते. ते जेवायला सुरुवात करणार इतक्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला. दासीने त्यांना सांगितलं की बेडूक आलाय आणि म्हणतोय की राजकन्येने त्याला आमंत्रण दिले आहे, तो आत येऊ इच्छितो. महाराज हैराण झाले आणि त्यांनी राजकन्येला विचारले, मला कळेल का हे काय चाललंय तुझं? ते बाबा. राजकन्येने महाराजांना सगळं सांगितलं जे सकाळी तलावाजवळ घडलं होतं. जर तू बेडकाला वचन दिलं असशील बॉल मिळवण्यासाठी तर ते तू पाळायला हवंस. महाराजांनी दासीला आदेश दिले की बेडकाला आत घेऊन यावं. थोड्या वेळात दरवाजा उघडला आणि बेडूक उड्या मारत आत आला आणि टेबलाजवळ येऊन थांबला. शुभ संध्याकाळ महाराज. थँक्यू मला आत बोलावल्याबद्दल. डराव. एक लांब उडी मारून
बेडूक राजकन्येच्या प्लेट जवळ आला. दुखी होऊन राजकन्येने बेडकाकडे पाहिले. महाराज बेडकासाठी जेवणाची प्लेट मागवू लागले, पण बेडकाने त्यांना थांबवलं. प्लेटची गरज नाही महाराज, मी राजकुमारीच्या प्लेट मध्ये खाऊ शकतो. बेडूक राजकन्येच्या प्लेट मध्ये जेवू लागला. राजकन्या वैतागली, पण तिने विचार केला की जेवून नाही तरी हा निघूनच जाईल, म्हणून गप्प बसली. पण बेडूक जेवल्यानंतरही जाण्याचं काही चिन्ह दिसत नव्हतं. जेव्हा राजकन्या उठली तेव्हा बेडूक तिच्या मागे मागे जाऊ लागला. काही वेळानंतर बेडकाला झोप येऊ लागली. राजकुमारी, मला खूप झोप येतेय. जर तुझी हरकत नसेल तर मी तुझ्या बेडवर झोपू शकतो. वडिलांना वाईट वाटू नये म्हणून तिने बेडकाला होकार दिला. बेडकाने बेडवर उडी मारली आणि राजकन्येच्या मऊ उशीवर झोपी गेला. आपला सगळा राग मनात ठेवून राजकन्या बेडकाच्या बाजूला जाऊन झोपली. सकाळ होताच बेडकाने राजकन्येला उठवलं. सुप्रभात राजकुमारी, माझी आणखी एक इच्छा आहे. वस्ती तू पूर्ण केलीस की मी ताबडतोब इथून निघून जाईन. बेडूक निघून जाईल हे ऐकून राजकन्या खुश झाली, पण तिने त्याला मुळीच कळू दिलं नाही. बरं सांग, आता मी काय करू? बेडूक राजकन्येला पाहून म्हणाला, माझी इच्छा आहे की आपण मला किस करावं राजकुमारी. राजकन्या रागाने दूर जाऊन उभी राहिली. तुझी हिंमत कशी झाली? हे होणार नाही. बेडकाच्या चेहऱ्यावरील आनंद दूर झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजकन्येने विचार केला की यात काही हरकत नाही, एक लहानसा किस तर आहे, त्यानंतर या बेडकापासून सुटका होईल. आणि राजकन्येने बेडकाला किस केला. राजकन्येने बेडकाला किस करताच पूर्ण घरात पांढरे दिवे चमकू लागले आणि इतका प्रकाश पडला की राजकुमारीला काही दिसत नव्हते. थोड्या वेळाने जेव्हा तो प्रकाश कमी होऊ लागला तेव्हा राजकुमारीला पुन्हा सारं दिसू लागलं, पण यावेळी तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. जिथे बेडूक उभा होता तिथेच आता एक सुंदर राजकुमार होता. राजकुमारीला भानच राहिलं नाही की हे खरं आहे की स्वप्न, आणि म्हणून तिने विचारलं, तुम्ही कोण आहात? तो बेडूक कुठे आहे? हे सुंदर राजकुमारी, मी एक दूरच्या राज्याचा राजकुमार आहे. एका चेटकिणीने तिच्या जादूने मला बेडूक बनवलं होतं. ती जादू तोडण्यासाठी मला एका राजकुमारी सोबत एक रात्र राहावं लागणार होतं आणि एक चुंबन घ्यायचं होतं. आपण मला कायम बेडूक राहण्यापासून वाचवलं. राजकन्या हैराण झाली, पण आनंदितही झाली. दोघं महाराजांकडे गेले आणि त्यांना संपूर्ण कहाणी सांगितली. बाळा, तुला बेडकाने आज एक शिकवण दिली आहे. पूर्ण सत्य जाणून न घेता केवळ दिसण्यावरून कुणाचीही परीक्षा करू नये. महाराजांनी काही दिवस राजकुमारचा पाहुणचार केला आपल्या महालात. राजकुमार आणि राजकुमारी तलावाकाठी आले, जेथे ते दोघे पहिल्यांदा भेटले होते. हे राजकुमारी, आपण माझ्याशी विवाह करून माझ्यासोबत याल? राजकन्येने मान हलवून होकार दिला. त्याच क्षणी एक आवाज ऐकू येऊ लागला. रिबिट, रिबिट. दोघांनी मागे वळून पाहिले जेथून आवाज येत होता. तलावाजवळ एक बेडूक होता. दोघांनी आपले श्वास रोखून धरले आणि त्या बेडकाच्या बोलण्याची वाट पाहू लागले, पण असं काही झालं नाही. चिंता करू नकोस छोट्या बेडका, एक दिवस तुलाही तुझी राजकुमारी मिळेल. काही काळानंतर त्या दोघांनी लग्न केलं आणि सुखात राहू लागले.